डेली हालात न्यूज़ में आपका स्वागत है। देखिए आज की टॉप खबरें। नाजरीन, आप देख रहे हैं हालात का यूट्यूब चैनल और मैं एम अबू बकर आपसे मुखातिब हूँ। आज 23 भिवंडी पार्लिमानी हलके में पहले उम्मीदवार जिजाऊ संस्था के नीलेश सांबरे ने आज़ाद उम्मीदवार की हैसियत से पर्चे नामजदगी दाखिल की और उनके हमरा भिवंडी शहर और इतराफ़ के असम्बली हलके से आए हुए हज़ारों की तादाद में उनके चाहने वाले मौजूद थे। वंचित बहुजन आघाड़ी और दीगर अक़लियती तबके से वाबस्ता तंजीमों के सोशल वर्कर और लीडरान भी उनके साथ मौजूद थे। छत्रपति शिवाजी महाराज के मुजस्समे की गुलपोशी करने के बाद जुलूस की शक्ल में वो वंजारपट्टी नाका होते हुए प्रांत ऑफिस पहुँचे। वहाँ उनके हमरा उनके सूचक अनुमोदक इस तरह 5 अफराद प्रांत ऑफिस के अहाते में दाखिल हुए। भिवंडी शहर से अक़लियती तबके की नुमाइंदगी करने वालों के मर्दों और ख़वातीन की बहुत बड़ी तादाद उनके साथ नज़र नहीं आई, लेकिन बड़ी तादाद में देहातों से आए हुए लोग उनके हमरा नज़र आए। नाजरीन, नीलेश सांबरे अपने पूरे प्रचार प्रसार में अब तक उनकी संस्था जिजाऊ संस्था के काम को गिनाते रहे हैं। पर्चे नामजदगी दाखिल करने के बाद वो बाहर निकले और अखबार नवीसों के सामने भी उन्होंने अपने कामों को गिनाना शुरू किया और आखिर में ये कहा कि बकिया दोनों उम्मीदवारों ने उनके मुकाबले में अगर काम किया हो तो वो बताएं, और अगर उन्होंने नहीं किया है तो वो अपने फॉर्म वापस लें और उन्हें समाज सेवा का मौका इनात फरमाएं। नाजरीन, आइए देखते हैं नीलेश सांबरे की जुलूस की झलकियाँ और प्रेस से उन्होंने जो बातें की, मुलाहिजा फरमाएं।
द्या, रस्ता द्या. ब्रेक लावून द्या. चला चला. त्यामुळे कुठल्या राजकीय पक्षाने काम केलं असेल तर त्यांनी बोलावं. त्यांच्याबरोबर आमची स्पर्धा म्हणजे आमच्या या दोन्ही उमेदवारांबरोबर अजिबात स्पर्धा नाही. त्यांच्या नेत्यांच्या गावची पोरं आमच्याकडे शिकतात, बारामतीची शिकतात, नागपूरची शिकतात. त्यामुळे त्यांनी आता आदर्श घ्यावा आणि मला वाटतं 2 आणि 3 तारखेचे फॉर्म भरण्याचं रद्द करून आम्हाला बिनशर्त पाठिंबा द्यावा, 100% समाजकारण करण्यासाठी द्यावा. ही दोन्ही राजकीय पक्षांना माझी कळकळीची वगैरे काही शिक्षण नाही. ते येतात फक्त मोठे मोठे भाषण देऊन निघून जातात. आम्ही भिवंडीचा गल्ली बोल बघितलं, भिवंडी मतदारसंघाचा प्रत्येक गावाला जाऊन तिथल्या समस्या बघितल्या आणि त्या समस्या निराकरण करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय आलेला आहे. साधारण लाखभर लोक तरी कमीत कमी असतील. त्यांना सांगितलं गुन्हेले 10 करा, आम्ही गुन्हेले 5 करा, तरी पण आम्हाला 6 लाख मतं मिळाली. तुम्ही आता सांगितलं राष्ट्रीय काँग्रेसचं पण आपण फॉर्म उमेदवारी काय सांगाल? आमचा राष्ट्रीय काँग्रेसकडून जवळजवळ उमेदवारी फायनल झाली होती, परंतु मध्ये कुणीतरी सुपारी घेऊन बिचाऱ्या बाळामामाचा बळी दिलेला आहे. त्यामुळे अडचण निर्माण. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवार पक्षाच्या या जिल्ह्यामध्ये आहेच काय जे होते ते काँग्रेसचे बनवले होते. जिल्हाध्यक्ष आहे, इथला निवडणूक काँग्रेसचा आहे. त्यामुळे स्वतःचे काही अस्तित्व नसल्यामुळे काँग्रेसकडनं बोलणं चालू आहे. आमच्या कदाचित जे फॉर्म मिळाला तर आम्ही काँग्रेस सत्ताधारी आणि विरोधक हे वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये येणारे लोक दिल्लीवर विचारा, सत्ताधाऱ्यांना विचारा आणि 3 तारखेला येणारे सत्ताधाऱ्यांना विचारा का तुम्ही या लोकसभेमध्ये माणसं राहतात. तुम्ही जशी बारामती सदरून कबूल केली तसं तुम्ही नागपूर केलं, त्याप्रमाणे तुम्ही भिवंडीसाठी काय केलं? भिवंडी लोकसभा क्षेत्रासाठी भिवंडी लोकसभा क्षेत्रात तर बॅरिस्टर आजपर्यंत त्रास कोणी दिला हा जग जाहीर आहे. तरी या संताराम भाऊ गोलपाना त्रास कोणी केला जग जाहीर आहे. आमच्या विश्वास पाटलांनी परवा मला सांगितलं का मला फसवलं गेलं, की कोणी फसवलं हे जग जाहीर आहे. आमच्या कटोरे साहेबांना गोटीराम भाऊ पवारांना मंत्रिपद का दिलं गेलं नाही ते तर निष्ठावान होते. कसाला नाही का चर्चत नाही. कुठलीही एक लोकल वाढलेलं आहे, कुठलंही वैद्यकीय क्षेत्र वाढलेलं आहे. मी जर म्हणतो मोठमोठी लोकसंख्या बदलापूरला झालेली, कल्याणला झालेले, भिवंडीला झाले, तिथे रोजगार निर्मितीचं मी काम करेन. 100 आरोग्य क्लिनिक जिजाऊच्या नावाने तयार करेन. आमच्या कुठल्याही बांधवाला मेडिसिन सकट कुठलाही 1 रुपया द्यायला. आमच्या पिढ्या शिकवण्यासाठी 100 ठिकाणी आम्ही क्लासेस चालू करू का गरिबांच्या मुलांनाही श्रीमंतांच्या मुलाप्रमाणे कोचिंग क्लासेस मिळेल. आणि 25 CBSE शाळा ज्यामध्ये 2 महिलांसाठी असतील का महिला फक्त पहिली ज्युनियर KG पासून मुली शिकतील अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था निर्माण करू. त्याप्रमाणे इथल्या आमदार खासदारांची का माझ्याबरोबर जे स्पर्धक आहेत त्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची मुलं शिंगाण्याला शिकतात, डॉक्टर होतात, इंजिनियर होतात. त्याप्रमाणे गोरगरीब जनतेचा, माझ्या बांधवांचा, माझ्या शेतकऱ्याचा, माझ्या शेतमजुराचा, या भिवंडीतील माझ्या मुस्लिम बांधवांचा, माझ्या दुसऱ्या SC बांधवांचा भगिनीपणे नावाचा तरुण आपल्याकडे येतो आणि IPS ऑफिसर म्हणून पश्चिम बंगालमध्ये नोकरी करतो. कचऱ्याच्या ढिगावर कचरा उचलणारी मुलगी दीपाली नावाची मुलगी, तिला आई वडील नव्हते, तिला उचलून जिजाऊच्या सानिध्यात तिला शिक्षण देऊन आज हॉटेल मॅनेजमेंट 5 स्टार हॉटेलमध्ये तिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचा बाळ असताना
असताना पती जातो. मोहिनी भारमल नावाची आदिवासी मुलगी ठाण्याच्या झोपडपट्टीत राहणार आहे. तिची सासू तिला बाळाला सांभाळायला सांगते. ज्यावेळेस ती जिजाऊच्या सांगितलं तिथे दुधी मांडी करणारी मुलगी, तिला अभ्यास करण्याचा पगार दिला जातो आणि आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर नोकरी करते. अशा 8,000 विद्यार्थ्यांना नोकरी देणारी जिजाऊ, 40 लाख समाज बांधवांना आरोग्य सुविधा देणारी जिजाऊ. त्यामुळे कुठल्या राजकीय पक्षाने हे काम केलं असेल तर त्यांनी बोलावं. त्यांच्याबरोबर आमची स्पर्धा म्हणजे आमच्या या दोन्ही उमेदवारांबरोबर अजिबात स्पर्धा नाही. त्यांच्या नेत्यांच्या गावची पोरं आमच्याकडे शिकतात, बारामतीची शिकतात, नागपूरची शिकतात. त्यामुळे त्यांनी आता आदर्श घ्यावा आणि मला वाटतं 2 आणि 3 तारखेचे फॉर्म भरण्याचं रद्द करून आम्हाला बिनशर्त पाठिंबा द्यावा, 100% समाजकारण करण्यासाठी द्यावा. ही दोन्ही राजकीय पक्षांना माझी कळकळीची विनंती आहे.